कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। एकीकडे मराठवाड्यात जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सुरू झालेत, पण इकडे हायकोर्टात हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या जीआरला आव्हान देण्यात आलंय। त्यावर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे जीआरचं नेमकं काय होणार पाहूया त्या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं काढलेल्या जीआरला अखेर हायकोर्टात आव्हान देण्यात आलं। आमची माणसं हायकोर्टात जाणार असा इशारा मंत्री भुजबळ यांनी दिला होता आणि सरकारच्या जीआरला ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या मंगेश ससाणे यांनी चॅलेंज केलं। त्यावर सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होईल। सुनावणी सोमवारी म्हणजेच 15 तारखेला मुख्य न्यायमूर्तींनी ठेवलेली आहे। 15 तारखेला या संदर्भामध्ये सुनावणी होईल आणि आम्ही आशा करतो की हा जो जीआर आहे, जो ओबीसींचा घात करणार आहे, कुणालाही कसल्या प्रकारचे सर्टिफिकेट तिराईत व्यक्तीच्या ॲफिडेव्हिटवर देण्याचा जो यांनी हे जे जीआरच्या माध्यमातून ही सुधारणा आणलेली आहे, तर हा जीआर आम्ही नक्कीच त्याचं ऑपरेशन थांबवू, हा जीआर क्वॅश करून घेऊ। कोणाचा जरी बाप आला ना तरी आमचा जीआर चॅलेंज होत नाही, कारण तो हैदराबादच्या महसुली रेकॉर्डच्या आधारे सरकारी दस्तावेजाच्या आधारे काढलेला आहे। त्यामुळे तो चॅलेंज होणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे ते चॅलेंज होणं, आणि त्याच्यात बदल होणं सुद्धा सोपं नाही आहे। त्याच्यात जर बदल होतोय, शब्द एखादा घातला जातो, फेरफार केलं जातं, तर 94चा जीआर तसंच चॅलेंज होतो मग। आणि आम्ही खंबीर आहेत, आमच्या जीआरचं रक्षण करायला आम्ही खंबीर आहेत आणि कोर्टात सुद्धा सरकार बाजू मांडायला खंबीर आहे। सरकारची जबाबदारी ती, आमच्या जीआरचं रक्षण आम्ही करतो। आता याचिकेत नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। मराठा आणि कुणबी समाज एक नसून मराठा समाजाला नोव्हेंबर 2023 पासूनच कुणबींचं जात प्रमाणपत्र दिलं आहे। मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन राज्य सरकार इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कात्री लावत आहे, त्यामुळे ओबीसींवर अन्याय होतोय असा दावा याचिकेत आहे। गेल्या वर्षीही ससाणेंची हायकोर्टात याचिका आहे, त्यात सुधारणा करून शुक्रवारपर्यंत सुधारित याचिकेचे आदेश हायकोर्टाने दिले। सरकारने जो जीआर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे। हा जीआर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही। हा जीआर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही। जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो। त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू। बॅकवर्ड ही मागास हा समाज नाही, उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये दबदबा, प्रेस्टिजियस कम्युनिटी, एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? आता कशासाठी आलं? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम। आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। त्यांचं जे ओबीसीकरण सुरू आहे त्या ओबीसीकरणाच्या विरोधामध्ये आतापर्यंतचे राष्ट्रीय स्तरावरचे राष्ट्रीय आयोग, राज्य स्तरावरचे राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग, त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टाचे औरंगाबाद खंडपीठाचे निकाल, सुप्रीम कोर्टातला 2021चा मराठा हा मागासवर्गीय नाही हा निकाल, हे सगळं त्याच्या विरोधात असल्यामुळे हा जीआर न्यायालयाच्या कसोटीवरती अजिबात टिकणार नाही। मुंबई हायकोर्टात एकूण 2 याचिका दाखल झाल्यात। ओबीसी कार्यकर्ते मंगेश ससाणे आणि मनोहर धोंडे यांनी जीआरला आव्हान दिलंय, तर जीआरवरून पंकजा मुंडे आणि जरांगे आमने-सामने आलेत। बोगस जात प्रमाणपत्र मिळू नये, तसंच मराठा समाजाला आतापर्यंत दिलेल्या जात प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी पंकजा मुंडेंनी केली। त्यावरून जरांगेंनी 1994 मध्ये तत्कालीन शरद पवारांच्या सरकारनं वाढवलेल्या 16% आरक्षणावरून कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। तुम्ही बोगस आरक्षण खाणाऱ्या लोकांनी आमचे प्रमाणपत्र बोगस नाही समजायचे,
त्याची जाणीव आम्हाला आहे आणि तुम्हालाही त्याची जाणीव आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचं आरक्षण बोगस आहे का नाही. तुमच्या ते काय ते केंद्र मतदानाच्या हातात घेते त्यावेळेसही म्हणत नाहीत. आमचे लोक तर तुमच्या बाजूनं मोकळ्या मनानं उभा राहतात. मग आज आमच्या लेकराला खायची वेळ आली तर तुम्ही नरडं दाबायलात लेकरांचं मराठ्यांच्या. बरं झालं मराठ्यांच्या त्या बीड जिल्ह्यातले डोळे तरी उघडतील. ते व्हाईट पेपर श्वेतपत्रिका काढा 16% आरक्षणाचे कळू द्या जरा आम्हाला. आता बस झालं, आता आम्ही लई दिवस ऐकलं, आम्हालाही कळू द्या नाही तर सरकारला दोषी धरूत. मग आम्ही 1994 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी केला. 23 मार्च 1994 पूर्वी महाराष्ट्रात 34% आरक्षण होतं. पवारांच्या सरकारनं GR काढून ओबीसींचं 10% आरक्षण 19%वर नेलं आणि विमुक्त जाती भटक्या जमातींचं आरक्षण 4%वरून 11% केलं. म्हणजेच 16% आरक्षण वाढवलं आणि महाराष्ट्रातील आरक्षणाची 50%ची मर्यादा पूर्ण केली. यात 16% आरक्षणावर जरांगेंनी आता बोट ठेवलंय. कशाच्या आधारावर आरक्षण वाढवलं असा सवाल जरांगेंनी केलाय. सोमवारपासून GR वरून हायकोर्टात कायदेशीर लढाई सुरू होईल तर जरांगेंनी थोड्याच दिवसात भुजबळांचा गेम होणार आणि ते जेलमध्ये जाणार अशी टीकाही केली आहे. म्हणजे तो काय म्हणतो हे ओबीसीला चांगलं कळालं आणि फडणवीस साहेबांनी तर पूर्ण ओळखलं त्याला आता की आपण याला जवळ करतो पण ह्यो मराठी आपल्या अंगावर घालतोय, दलित मुस्लिम आपल्या अंगावर घालतोय, मायक्रो ओबीसी सगळं अंगावर घालायचं काम फडणवीसांच्या भुजबळांनी केलं. हे त्यांच्या आता लक्षात आलं. एक जात जवळ धरून उपयोग होणार नाही तर सगळ्या जाती आपल्यासोबत असणं गरजेचं हे सरकारच्या लक्षात आलं. म्हणून तर आता त्याचं थोड्या दिवसात बघा तुम्ही आपलं तुम्हाला माहिती आहे ना आपण जे बोलतो ते करतो पण आणि तसं होतं पण. तुम्हाला लय थोड्या दिवसात त्याचा गेम झालेला दिसत. पुन्हा ते तिकडे खडी फोडायला जाणार आहे. त्यांनी आणलं होतं फडणवीसांनीच आणलं त्याला पण आता तेच त्याला वापस पाठवणार आहे. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. GR विरोधात ओबीसी संघटना कोर्टात गेल्यात त्यामुळे GR हायकोर्टात टिकवण्याचं आव्हान सरकारसमोर असेल. दुसरीकडे पुढच्या महिन्यात 8 किंवा 9 तारखेला ओबीसी समाजाकडून मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे. अंतरवाली सराटीहून रामू ढाकणेसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.